स्वामी नाही म्हणजे 5 भाकऱ्यांमध्ये समान वाटणी कशी करणार? सोपं आहे. 5 भाकऱ्या आहेत ना, एका भाकरीचे 3 तुकडे करायचे म्हणजे 5 भाकऱ्यांचे 15 तुकडे. 5 5 आणि 5. चला वाढा लवकर. हो स्वामी, करते. करा सुरुवात. हो स्वामी, करते. वा, उत्तम झालं जेवण. शिव शंकर शंभो. हे तुम्हा दोघेंना आमच्याकडून बक्षीस. अहो बक्षीस कशाला? इतकं काही मोठं केलेलं नाहीये काम. सेवेचं फळ फक्त त्या वेळेच्या सेवेपुरतं मर्यादित नसतं. स्वामी, खरंच आम्हाला बक्षीस नको, तुमचा आशीर्वादच पुरे. पण आम्हाला तुम्हाला बक्षीस द्यायचं आहे ना. हे घ्या, हे दोघे म्हणून वाटून घ्या. निष्पाप भोळ्या दोघे. भोळं असणं हे वरदान ठरतं, पण अति भोळं असणं शाप. शिवर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. श्री स्वामी समर्थ. 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 ओलमी, झाली का सगळी तयारी? अगं आणि ते फुलांचं ताट घेऊन ये ना, घट मांडायची घटिका जवळ येते. मुहूर्त टळायच्या आत मांडायला हवा. ये ग. हो आई, सगळी तयारी झालीये. ही घे फुलं. राधा, रघुनाथ अजून कसा आला नाही ग? आजी, बाबा घटासाठी माती आणायला गेलेत ना, येतीलच. अगं पण एवढा उशीर? आई, तेव्हा बाबा आले.
100 वर्ष आयुष्य तुम्हाला. तुमच्याच बद्दल बोलत होतो आता. काय हो पण एवढा उशीर कसा झाला? अगं आपल्या शेतामध्ये गावकऱ्यांची रांग लागली होती. सगळे म्हणत होते की आपल्या शेतातली मातीच सगळ्यात सुपीक आहे, घटाला हीच माती हवी. म्हणून ज्यांना ज्यांना शक्य होतं त्यांना त्यांना ती माती मी देऊन आलो. रघुनाथा, इतकी वर्ष तू शेत जमीन अगदी लेकरासारखी जपलीस आणि म्हणूनच जमिनीचा पोत अजूनही तसाच आहे बघ. अहो हा बरं झालं तुम्ही माती घेऊन लवकर आलात. बरं घट मांडायची सगळी तयारी झालीये. स्थापना करून घेऊया आता. थांब, करूया करूया. अगं आपल्या शेतामध्ये गुलाबाचं झाड होतं, त्याला हे सुंदर फुल आलं. म्हटलं तुझ्या केसात माळूया. बाबा, हे घ्या पाणी. घे. लेक लग्नाला आलीये आणि तुम्ही दोघं अजूनही नवविवाहित जोडप्यासारखे वागताय. अहो नाही नाही ते मी हे अगं काय करू, आमचं नातं रोज आम्हाला नवंच वाटतं. आजी, बाबा नेहमीच म्हणतात लग्न कधीही जुना होऊन द्यायचं नाही, त्यातलं नवंपण वेट रोज ठेवायचं असतं. आई, प्रेमातला नवेपणा संपला ना की संसार अगदी कोरडा होतो. म्हणून रोज नव्या ओल्यावानं जगायचं. बरं, आधी घटस्थापना करून घेऊया आणि मग पूजा करूया. हो हो चला. हो देवी आईचा उदो उदो. आई 100 वर्ष झाली या मुखोट्यातून या घरात तुझा वास आहे. पिढ्यानपिढ्या आम्हाला सेवेचा आणि तुझ्या पूजेचा मान दिलास. आई आशीर्वाद दे, आमच्या हातून तुझी अशीच निरंतर सेवा होत राहो. तुझ्या कृपेनी आणि स्वामींच्या आशीर्वादाने आम्हाला सगळं काही मिळालंय. देवी आई, हे सुख असंच नांदू दे कायम. या सुखाला कुणाची नजर लागू देऊ नको. आई काय झालं? काही नाही रे बाळा,
आपल्या घरात भरपूर सुख समृद्धी आहे, पण कधी कधी वाटतं आपलीच नजर नको लागायला आपल्या सुखाला. अगं आई, तसं काही होणार नाही. देवीचा आशीर्वाद आपल्यावर आहेच आणि स्वामींची कृपाही आपल्यावर आहे. त्यामुळे आपल्या घराला कोणाचीही नजर लागणार नाही. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. इथपासून त्या उंबऱ्यापर्यंत अंतर मी लवकरच कापणार. मी हे पाऊल उचलणारच. मला जे हवंय ते मिळवणारच. सहज मिळालं तर ठीक, आणि सहज नाही मिळालं तर ओरबाडून घेईन. बाळाभाऊ, पहा ना, स्वामींनी किती प्रेमाने आपुलकीने या झाडाला कुंपण घातलं. याचा नक्कीच काहीतरी गूढ अर्थ असेल. बाळा, ही फुलं भोळी असतात, स्वआनंदात मग्न असतात. त्यांना कळत नाही की भुंगा त्यांच्यावर डोळा ठेवून असतो आणि कधीही टल्ला मारू शकतो. माणसांचे असं असतं या फुलाप्रमाणे. म्हणून त्यांच्या आयुष्यात गुरु कृपेचं कुंपण असणं गरजेचं असतं. बाळाभाऊ, स्वामी नक्की कुणाबद्दल बोलत असावेत की ज्या भक्ताला गुरु भक्तीचं कुंपण आवश्यक आहे? स्वामींच्या प्रत्येक शब्दामध्ये काहीतरी संकेत असतो. हेही तसंच असेल. शिव हरे शंकर, नमामि शंकर, शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर, शिवशंकर शंभो. माई, अहो स्वामींनी ही 5 नाणी दिलेत, त्याचं काय करायचं? गयते, तुम्हाला 3 नाणी ठेवा, आम्हाला 2 द्या, चालेल. माई, तुमच्या 3 भाकऱ्या होत्या ना, मग तुम्ही 3 नाणी ठेवा, मी 2 ठेवते. गयाताई, हा स्वामींचा प्रसाद आहे, त्यात योग्य न्याय व्हायला हवा. तुम्हाला 3 नाणी ठेवा, आम्हाला 2 द्या. माई हो, तुम्ही 3 नाणी ठेवा. ह्या बुवाला नेहमी ह्या दोघींनाच काही ना काहीतरी द्यायचं असतं. आमच्या हाती कधीच काही येत नाही. काय झालं गयाताई? माई, कसला कथ्याकूट चाललाय? नाही, नाणी वाटप होत नाहीये का? मी एक उपाय सांगू का तुम्हा दोघींना? काय आहे माई, 2 नाणी तुम्ही घ्या, गयाताई 2 नाणी तुम्ही घ्या, आणि जे 1 नाणं राहतंय ना, ते तुम्ही मला द्या. अहो स्वामींनी ही नाणी आम्हाला दिलेत, आम्ही कोणाला का देऊ? बरोबर आहे गयाताई तुमचं. हा स्वामींचा प्रसाद आहे, दुसऱ्या कोणाला द्यायचा संबंधच येत नाही.